पेशाने कीर्तनकार असणारे पण कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येणारे संग्राम भंडारे त्यांच्या एका नव्या कृत्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली। पुण्यातल्या आळंदी म्हातोबा परिसरातली ही घटना आहे। शाईफेक केल्यासोबत भंडारे आणि त्यांच्यासोबत असलेले 10 ते 15 गोरक्षकांनी मारहाण केल्याचा आरोपही लवांडे यांनी केला आहे। या प्रकरणी संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तर हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीकरता लवांडेंनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलंय। काहीच दिवसांपूर्वी लवांडे यांनी 20 कीर्तनकारांची नावं जाहीर करत ते वारकरी संप्रदायातले घुसखोर आहेत असा आरोप केलेला। या आरोपांनंतर वातावरण चांगलंच तापलं। या प्रकरणात राजकीय नेत्यांनीही आता उडी घेतली। घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवारला बोलायचं, तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं। लांबून आणि एकाने कमरेचा दाखवला। हे बघितलं का काय तुझा आम्ही खात्मा करणार आहोत, आमच्या गुरुमाऊलीला बोलतो काय। आणि मग संग्राम भंडारेने लगेच शाई ओतायला सुरुवात केली। बाकीच्या 2-3 जणांनी शाई माझ्या अंगावर ओतली। ती शाई होती का केमिकल होतं मला माहीत नाहीये, परंतु माझ्या शरीराची आणि डोळ्याची सगळी आग होते, माझे कपडे सगळे काळे। मी येताना मग तिथे पाण्याने चेहरा धुतला आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला इथं आलेलो आहे। तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तॉल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तॉल लावावं। आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे, म्हणून आम्ही काळी शाई ओतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय। आणि इथून पुढे जर त्याने गुरुवर्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल।